नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली करंट अफेअर या चॅनलवरती. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण रोज करंट अफेअरचे नवीन प्रश्न घेऊन येत असतो. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी व अदर सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे आपण प्रश्न आणत असतो. तर चला तर मग बघूया आजचे आपले करंट अफेअरचे प्रश्न. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय नौदलातील पहिली महिला फायटर पायलट कोण आहे? तर भारतीय नौदलातील पहिली महिला फायटर पायलट आस्था पुनिया आहे. आस्था पुनिया या भारताच्या नौदलातील पहिली महिला फायटर पायलट बनल्या आहे. या पदावर पोहोचलेली ती पहिली महिला आहे, ज्यामुळे महिलांसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरेल. चला पुढचा प्रश्न बघूया. भारतातील पहिले डिजिटल पत्ता कोणत्या राज्याने सुरू करण्यात आला? तर तो मध्य प्रदेश इंदोर या राज्यात सुरू करण्यात आला. भारतातील डिजिटल ॲड्रेस ही संकल्पना प्रथम इंदोर मध्य प्रदेशमध्ये लागू आहे. यामुळे नागरिकांना अचूक पत्ते डिजिटल स्वरूपात मिळणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी सुधांशु मित्तल यांची निवड झाली. फेडरेशन ऑफ इंडिया खो खो फेडरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून सुधांशु मित्तल यांची निवड आहे. ते या खेळाच्या प्रचारासाठी काम करत आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. CRIS सेंट्रल ऑफ रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त कोणते ॲप लॉन्च करण्यात आले? तर ते रेल1 मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आले आहे. CRIS रेल्वे माहिती प्रणाली केंद्राने आपले 40 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने रेल1 हे नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले आहे. या ॲपमधून रेल्वे प्रवाशांची संपूर्ण माहिती मिळेल. चला पुढचा प्रश्न बघूया. भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर ती रवींद्र चव्हाण यांची निवड झाली. भाजपचे नवीन प्रदेश अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी मंत्री म्हणून काम पाहत होते. चला पुढचा प्रश्न बघूया. बल्गेरिया युरो स्वीकारणारा कितवा युरोजन देश ठरला आहे? तर तो 21वा देश ठरलेला आहे. बल्गेरिया 1 जानेवारी 2026 पासून युरोपियन युनियनचे अधिकृत चलन युरो स्वीकारेल आणि 21वा युरोझोन देश बनेल. सध्या या झोनमध्ये 20 देश आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. ISO प्रमाणित भारतातील पहिले पोलीस स्टेशन कोणते? तर भारतातील पहिले पोलीस स्टेशन एर्नाकुलम केरळ हे आहे. एर्नाकुलम पोलीस स्टेशन केरळ हे देशातील पहिले ISO प्रमाणित पोलीस स्टेशन आहे. हे प्रमाणपत्र व्यवस्थापन, सेवा दर्जा आणि पारदर्शकता यासाठी दिले जाते. चला पुढचा प्रश्न बघूया. पशुपालकांना कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ते देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र ठरलेले आहे. महाराष्ट्र सरकारने 2024 पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसाय म्हणून मान्यता दिली. यामुळे पशुपालकांना शेतकऱ्यासारखे फायदे, सबसिडी, कर्ज, अनुदान मिळतील. हा निर्णय खास ग्रामीण विकासासाठी महत्त्वाचा मानला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आशियातील सर्वात वृद्ध हत्तीचे निधन, तिचे नाव काय होते? तर तिचे नाव वसुला हे होते व वसुला ही हत्तीन सुमारे 88 वर्षाची होती आणि ती आशियातील सर्वात वृद्ध हत्तींपैकी एक मानली जाते. चला पुढचा प्रश्न बघूया. भारतातील भीम UPI स्वीकार करणारा पहिला कॅरिबियन देश कोणता? तर तो त्रिनिदाद आणि टोबॅगो भारताच्या भीम UPI स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश ठरलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मुख्यमंत्री सेहत विमा योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? मुख्यमंत्री सेहत विमा योजना ही पंजाब या राज्यात सुरू झाली. पंजाब सरकारने गरिबांसाठी आरोग्य विमा देणारी मुख्यमंत्री सेहत विमा योजना राबवली आहे. चला पुढचा प्रश्न, आपला शेवटचा प्रश्न राहिलेला आहे. ॲपल कंपनीचे नवीन COO कोण आहे? तर ते सावीर खान आहे.